करून बघायचं काय होत असेल त्यांची मानसिकता, आणि ती कायम कॅरी करतात, ते कायम कॅरी. म्हणून ना खूप हेल्थचे चॅलेंजेस स्वातीला होते. ते आता जरा जरा सारखं अजून जाते, जरा डिप्रेशन मध्ये परत येते, परत जाते, परत येते, ते होत राहतं. पण सेल्फ टॉक आपण स्वतःशी करायला लागलो तर याच्यातनं बाहेर पडता येतं. जोपर्यंत सेल्फ टॉक करत नाही तोपर्यंत येता येत नाही याच्यातनं. ओके. हे खरं आहे मॅडम. मागच्या वेळेस मी खूप स्ट्रेस मध्ये होती, तुम्हाला कॉल केलेला. तुमचा एक शब्द, स्वाती आपल्याला नाही बदलता, लोकांना नाही बदलता येत, परिस्थिती बदलायची. आता सोमवारी सुद्धा अशी स्ट्रेस मध्ये होती, लिंक चालू केली, आपले अर्चिता मॅडमचे विचार म्हणजे कानावरती पडले, आणि अक्षरशः तो स्ट्रेस असा निघून गेला. म्हणजे खरंच. आणि जेव्हा जेव्हा माझ्या बाबतीत तरी असं घडलंय, की चला बाबा आता खूप निगेटिव्हिटी आहे, का स्ट्रेस मध्ये आहे, तर फ्युएल स्टेशनला नेमकी असा टॉपिक मिळतो, किंवा आपले कोच कॉल वरती तुमचे असे शब्द. बाहेर पडली का स्वाती? बाहेर रिअल पडले. मध्ये खूप भावनिक आहे. आणि स्वतःला ना, म्हणजे ती परिस्थिती मध्ये जी व्यक्ती राहते तिलाच कळते. आजकाल जॉब पण इतका सोपा नाही आहे. जॉबमध्ये जे शिक्षक लोकांना पण खूप हॅरेसमेंट आहे. ह्या सगळ्यांमध्ये फॅमिली जवळ नाही, शेअर करायला आपल्याला वाटतं ना, शेअर करावं त्याच्याशी, मग बरं वाटतं. ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये स्वाती पिचडसी पिचून गेल्या. ओके, चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण स्वाती मॅडम साठी. आणि आज आपण घेणार आहोत एक फ्युअल इन्फॉर्मेशन. खूप मस्त फ्युअल आहे. माझं म्हणा, सगळ्यांचंच म्हणा, आणि मला रेकमेंडेड करताना ते खूप आवडतं. कारण का, की इतकी एनर्जी प्रोड्यूस होते, स्किन तर इतकी छान होते प्रत्येकाची. आणि त्याच्यामुळं बेस्ट फ्युअल घेऊन आज पद्मजा मॅडम येत आहेत. जोरदार क्लॅप करणार आहोत पद्मजा मॅडम. असं म्हणेन मी, 27च्या फाउंडरच आहेत त्या. कारण असं लागलं, कारण सगळ्यांनी मिळूनच त्यावेळेला आम्ही सगळे जे होतो ना त्यातच एक आहेत. अगदी डिव्होटेड त्याच्यासाठी वर्क करतायत. आज सगळे ट्रिपला चाललेत, पण आजच्या टॉपिक साठी त्या बसल्यात माहितीये का, न जाता आपल्या सगळ्यांसाठी. आणि मग कारण एवढं डिव्होटेड काम करतायत, स्वतःचा बेस्ट रिझल्ट काढलाय. खूप लोकांना वाटतं रिझल्ट म्हणजे फक्त वेटचाच का? वेटचा रिझल्ट नाहीये, पण बाकीचे हेल्थचे रिझल्ट तेवढे काढलेत. मी तुमचा एक्सपिरियन्स सांगून टाकणार आहे बरं का, म्हणजे ते वेळ वाचवते. 19 केजी वेट लॉस केलाय छानपैकी. डायबिटीस सॉरी मायग्रेन घालवलाय. थायरॉइड 150 mg ची गोळी बंद झाल्या. एवढा क्लास रिझल्ट नुसताच असा नाहीये. कॉन्फिडन्स एकदम हाय आहे. आणि एवढ्या कॉन्फिडंट व्यक्तीकडं, ह्याच फ्युअलवर अतिप्रेम असणाऱ्या व्यक्तीकडं आपण ऐकणार आहोत. तर जोरदार क्लॅप करू आपण पद्मजा मॅडम साठी. सुमित सर ऑल म्यूट टाका, कारण हे मध्ये मध्ये बोलणार, त्यांना माहिती नाही ना बिचाऱ्यांना, ते अनम्यूट आहेत ते. अनम्यूट करा पद्मजा ताई. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. चला, ताईने ओळख तर माझी करून दिलेलीच आहे, आणि खरंच आहे. आणि जे ताईने जे कौतुक केलं, ते कौतुक माझ्याकडे येण्याचं कारण आहे की 27 परिवार आणि माझ्या कोचच स्वतः सुजाताताई आणि अनिल दादा आहेत, आणि त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला की तुम्ही हे करू शकताय. आता जसं स्वाती पिचडताईंना म्हटलंय ना, की तुम्ही हे करू शकताय आणि तुम्ही यातून बाहेर पडू शकताय. हे फक्त आपल्याला कोणीतरी पुश करणार एक असेल ना, तर आपला तो कॉन्फिडन्स पण आपल्याला बिल्ड होतो. आपल्यावरचा स्वतःवरचा विश्वास आपल्याला वाढायला लागतो, आणि मग आपण आपल्यावरती काम करायला तयार होतो. आणि त्याच्यामुळे एवढे अमेझिंग रिझल्ट्स आपल्या 27 मध्ये आहेत. म्हणजे जीवनाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपला रिझल्ट येतोय सांगता येत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते, माझा रिझल्ट सांगायचा झाला तर मी पुस्तक लिहीन, इतके माझ्यात बदल झाले 27 परिवारात येऊन या 11 वर्षात. त्यामुळं नेहमी 27च्या ऋणात राहायला मला आवडेल. आणि माझ्या ग्रेट कोच सुजाताताई, अनिल दादा आणि पूर्ण 27शीतली प्रत्येक व्यक्ती, कारण तुम्ही जे एक्सपिरियन्स शेअर करताय त्याच्यातून कॉन्फिडन्स येतो, जो टॉपिक असतो त्याच्यातून कॉन्फिडन्स असतो, अशा प्रत्येक सगळ्या गोष्टीतून कॉन्फिडन्स असतो. म्हणजे मी आधी आले, कुणी नंतर आले असा प्रश्नच नाही. काल आलेली व्यक्ती सुद्धा काहीतरी इथं देऊन जाते आणि शिकवून जाते, आपले जेव्हा अनुभव शेअर करतात. त्यामुळे आपल्याला स्वतःही, आणि आम्ही नेहमीच सांगत असतो की एक्सपिरियन्स शेअर अगदी स्वतः उत्साहाने करत चला, कारण तुमच्या एका एक्सपिरियन्सनं
खूप लोकांच्या आयुष्यात फरक पडत असतो. खूप जसं स्वातीताईने सांगितलं, नेमकं आपण काहीतरी स्ट्रेसमध्ये असतो आणि कुणीतरी नेमका तसाच एक्सपिरियन्स शेअर केला ना, तर वाटतं यांचं सगळं चांगलं होऊ शकतं, तर माझं पण होऊ शकतं. ही आशा जागवते ते आपल्याला इथं फ्युएल स्टेशनवर ह्या गोष्टी सगळ्या घडतात. आणि म्हणून हे फ्युएल स्टेशन म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जादू निर्माण करणारं ठिकाण आहे. आणि याला जॉईन न होता एकही दिवस जात नाही, लिटरली एकही दिवस जात नाही. आता जस्ट माझे वडील एक्सपायर झाले होते, तर 12 दिवसात सुद्धा मला वाटतं फक्त वारले त्या दिवशीच माझा फ्युएल स्टेशन बंद असेल, त्याच्यानंतर एकही दिवस बंद नाही. इतकं म्हणजे त्याच्यावरती आपलं आयुष्य म्हणजे विचार अवलंबून आहे, इतकं हे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालंय. सो थँक्यू परत एकदा शतायुषी. आणि आज आपण एक फ्युएल इन्फॉर्मेशन असंच घेणार आहोत, की जो मूळ तुमच्या आरोग्याचा तो पायाच आहे. जसं इमारत बांधताना पाया भक्कम केला, तर मग इमारत खूप स्ट्रॉंग तयार होते, भक्कम तयार होते. तसंच आपल्या आरोग्याचा पाया म्हणजेच आजचं हे फ्युएल आहे. तर आजचं फ्युएल असणार आहे मल्टीव्हिटॅमिन. तर त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. कारण मला सांगा, आपण सगळेच म्हणतो की आम्ही छान खातो सगळं, कारण मी पण एका डॉक्टर फॅमिलीतली, माझे सासरे डॉक्टर, मिस्टर डॉक्टर, मी मेडिकल बॅकग्राऊंडची, असं सगळं होतं. त्यामुळे मला वाटत होतं मी सगळं छान छानच खाते, म्हणजे मी हेल्दी खातेच सगळं, असं वाटत होतं. पण मला सांगा, आपण प्रॉपर परफेक्ट फूड म्हणजे सगळ्या गोष्टी परफेक्ट फॉलो करतो का? म्हणजे दररोजच्या दररोज व्यवस्थित हेल्दी ब्रेकफास्ट घेतो का? आपण इनफ फळं खातो का? भाज्या व्यवस्थित घेतो का? प्रोटीन आपल्याला दररोज महत्वाचं आपलं इन्ग्रेडियंट आहे आपल्या ह्याचा न्यूट्रिशनचा, तर ते आपण प्रॉपर घेतो का? पाणी दररोज व्यवस्थित पितो का? आपण ताणतणाव विरहित असं आयुष्य जगतोय का? तर मला सांगा, इथं आपण आता जवळजवळ 350 लोक आहोत, त्यातले मला वाटतंय बऱ्याच लोकांचं नो. आता हा, जे शतायुषीत जॉईन झालेत त्यांना पाणी कसं प्यायचं या सगळ्या गोष्टींचं वळण लागलेलं आहे, त्यांना ते डिसिप्लिन आलेलं आहे, त्यामुळे ते असतील. पण नवीन जे लोक असत असतील, मला सांगा, तर ह्याचं उत्तर आपल्याला नोच येत आहे. तर का? तर त्याच्यासाठीच हे सगळं का घडतंय आपल्याकडून आणि ह्याचं उत्तर काय आहे? आणि या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर म्हणजेच मल्टीव्हिटॅमिन. कारण शतायुषी हा प्लॅटफॉर्मच असा आहे, सोल्युशन प्रोव्हायडर. असं जगात कुठलाही प्रॉब्लेम नाही की ज्याच्यावर सोल्युशन नाही. हे शिकवलं हे शतायुषीनेच. आणि ह्या सगळ्या आपल्या चॅलेंजेसवरचं महत्वाचं सोल्युशन आहे ते मल्टीव्हिटॅमिन. बघा, जरा थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं आणि विचार केलं, तर आपल्याला लक्षात येते. बघा, आपली मुलं थोडं काही काम सांगितलं तर लगेच थकलेली असतात. काही करायचं म्हणजे आपल्या मुलांकडे सुद्धा ती एनर्जी नाही. आपण सुद्धा थोड्याशा काही गोष्टींनी आपण स्वतःला एनर्जी आपली लो फील वाटत असते आपल्याला. म्हणजे जागतिक आरोग्य संघटना सांगते, डॉक्टरांकडे गेल्यानंतर जवळजवळ 80% जनता, 80% येणारा महत्वाचा प्रॉब्लेम हाच आहे की थकवा जाणवतोय, एनर्जी अजिबात नाही, उत्साह नाही. हे जास्तीत जास्त सांगितलं जाणारं सिम्पटम आहे, लक्षण आहे आजाराचं. तर इतकं आपण नेहमी लो एनर्जी फील करत असतो. केस गळतीचे मला सांगा, कित्येक जण हा प्रॉब्लेम सांगतायत, केस गळतायत माझे. तुम्ही सहज बोलताना सुद्धा चर्चेत हाच विषय येतोय, केस गळती. मग ती फक्त स्त्रियांमध्ये नाही तर ती पुरुषांमध्ये पण आहे. प्रतिकार क्षमता कमी असणं म्हणजे वीक इम्युनिटी असणं, त्याचा अनुभव आपण कोरोनामध्ये सगळ्यांनीच घेतला. तर ही इम्युनिटी वीक असणं सतत, म्हणजे अगदी तरुण असू देत, वयस्क असू देत किंवा मिड एजचे असू देत, सगळ्यांना शरीरात वेदना, बॉडी पेन्स आहेत. तर आणि पुअर रिकव्हरी आहे, म्हणजे कुठल्याही आजारातून लवकर बरंच होता येत नाहीये. साधी सर्दी झाली तरी 8 दिवस जाते, अँटीबायोटिक घ्यावेच लागतायत. ताप आलाय तर अँटीबायोटिक घ्यावंच लागतंय. अगदी आपल्यातच नाही, लहान मुलं किती प्रतिकार क्षमता त्यांची चांगली असते, पण त्यांच्याही बाबतीत असं होतंयच आहे. हा, थोडं किती म्हणजे पोट भरून सगळं जेवतोय खातोय तरीही वीकनेस आपण अनुभवतोय. मग याचं कारण काय? कारण आपण जेवतोय तरी भरपूर, म्हणजे आपलं ताट फुल आहे, अगदी पूर्ण अन्नानं भरलेलं आहे, पण न्यूट्रिशन तिथं कमी आहे. म्हणजे पोषण तत्व जी पाहिजेत, ज्याच्याने आपल्या शरीराचं पोषण होणार आहे, ती तत्व कमी असलेलं अन्न चाललंय. अन्न तर चाललंय, भरपूर चाललंय, आपण खायला लागलोय, पण पोषण तत्व कमी चालले. मग हे सगळं कशामुळे व्हायला लागले? ही पोषण तत्व कमी होणं, ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपली जीवनशैली, आपली ही आधुनिक जीवनशैली. पूर्वी कसं असायचं बघा, नैसर्गिक शेती होती, म्हणजे धान्य, कीटकनाशक म्हणा, खतांचं म्हणा, ह्यांचा वापर खूप मर्यादित होता.
जे नॅचरल जे वापरता येईल ते वापरून शेती केली जायची. अन्न ताजं असायचं, म्हणजे फ्रेश फूड मिळायचं, फिजिकल ऍक्टिव्हिटी भरपूर होती त्यावेळेला, शारीरिक कष्टाची कामं होती, ताणतणाव कमी होता, प्रॉपर झोप होती. मला तर आठवतं आमच्या गावाकडे आम्ही जर गेलो ना, तर 8-9ला म्हणजे सगळ्यांच्या घरातल्या लाईट बंद असायच्या पूर्वी. इतके लवकर झोपायचे आणि त्यामुळे लवकर उठायचे पण. पण आत्ताची आपली जीवनशैली आपणच बघा, आपण काय करतो, फास्ट फूडचं प्रमाण वाढलं, प्रोसेस फूडचं प्रमाण, म्हणजे सेलिब्रेशनचा एक व्याख्याच झाली की बाहेर जाऊन फूड खाणं म्हणजे सेलिब्रेशन, इतकं त्याला एक स्टेटस मिळालेलं आहे. तर हे आणि शेतात म्हणजे ती आता ती नैसर्गिक शेती राहिलेलीच नाही. काल ताईनी त्याचं खूप छान सगळं विश्लेषण केलंय. तर ते झालं. सोशल मीडिया, मोबाईलचं ऍडिक्शनच व्यसन इतकं वाढलंय. ताणतणाव आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप वाढलाय. झोप कमी झाली, आपण रात्र रात्र जागतोय, सकाळी उशिरा उठतोय आणि न्यूट्रिशन कमी असलेलं अन्न घेतोय. न्यूट्रिशन कमी असलेलं का अन्न घेतोय, तर हे जे शेतीचा स्तर जो आहे तो कमी झाला आणि त्यामुळं आपलं पोट जरी फुललं असलं तरी आपल्या पेशी रिकाम्या आहेत, त्या सतत भुकेल्या आहेत, त्यांना जे पाहिजे ते मिळत नाहीये. आणि इथं जेव्हा आपण असे छान छान अनुभव ऐकतो ना, तो लिटरली तो अनुभव असतो की एकदा आपण हे न्यूट्रिशन घ्यायला स्टार्ट केलो, आपण शिकवायला चालू केलो, मग आपल्याला असं दिवसभर असं फिलिंग असतंय की आपले पेशी आता आनंदाने डान्स करतायत, की त्यांना इतक्या दिवसाची जी वाट बघत होते की काहीतरी माझ्या उपयोगाचं येईल, असं आता यायला लागलं. आणि ते ह्या आपल्या न्यूट्रिशन मधून होत असते. आणि ते न्यूट्रिशन नसल्यामुळं आपल्या पेशी सतत भुकेल्या आहेत. म्हणजे अन्न तर आपलं पोट तर भरायला लागलंय, पण पोषण असलेलं अन्न जर गेलं तर ते आपल्या बॉडीला एनर्जी देणार आहे. आणि म्हणून आपल्याला हे विटॅमिन्स मिनरल्स बघणं खूप गरजेचं आहे. तर हे विटॅमिन्स मिनरल्स काय आहेत, आपल्या शरीराला अगदी कमी प्रमाणात, त्यांना मायक्रो म्हटले, एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये लागतात, पण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते आपल्या शरीरात. साधं एक कॅल्शियमचं उदाहरण बघितलं, आपल्याला माहितीये फक्त हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम लागतं. पण मी जेव्हा इथं आले आणि मला थायरॉइड झाला आणि मग आपला जो फॉर्म्युला 1 वगैरे किंवा आपलं मल्टीव्हिटॅमिन याचा मी ट्रेनिंगमध्ये अभ्यास करायला लागले आणि मी स्वतः अभ्यास करायला लागले, तेव्हा लक्षात आलं ह्या कॅल्शियमचा असू दे, व्हिटॅमिन एचा आपल्याला पुस्तकात अभ्यासक्रमात जे शिकवलंय त्याच्यापेक्षा खूप वास्ट त्याचा उपयोग आहे आपल्या शरीरात. म्हणजे लागतात ते, म्हणजे मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी असे हे विटॅमिन्स मिनरल्स असतात. आणि त्यांच्या शिवाय ते जर कमी असतील तर आपल्याला नेहमी शरीर आपलं अशक्त असल्यासारखं, एनर्जी नसल्यासारखं, इम्युनिटी कमी असणं, छोट्या छोट्या बदलांनी पण आजारी पडणं, रिकव्हरी आपली व्यवस्थित होत नाही. मी आता म्हणजे आता रिसेंटली मी खूप जणांशी बोलताना ऐकलं की ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचे जे टाके होते ते लवकर भरूनच आले नाहीत. असे म्हणजे एवढे चॅलेंजेस असतात. एनर्जी नेहमी, एनर्जी लेवल लो राहत असते. मग मगाशी सांगितलं तसं हेअर फॉल असतो, सतत चिडचिडेपणा असतो, इरिटेशन असतं स्वभावात, निर्णय घेण्याची क्षमता कमी झालेली असते, डिप्रेशन असतं, अँझायटी असते आणि कॉन्फिडन्स नसतो. तुम्ही म्हणाले याचा आणि विटॅमिन्स मिनरल्सचा काय संबंध? खूप जवळचा संबंध. जर शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही स्तरावरती जर आपल्याला आरोग्य मिळवायचं असेल तर हे विटॅमिन्स मिनरल्स शिवाय आपल्या शरीरात काही नाही. आता अलीकडे तर आपण ऐकतोय पोटॅशियमची लेवल कमी झाली, सोडियमची लेवल कमी झाली म्हणून त्रास झाला. या उन्हाळ्यात तर खूप पेशंट आम्ही बघितले तसे की सोडियमची लेवल कमी झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येतो. म्हणजे हे विटॅमिन्स मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे. साधं बघा, आपल्याला विटॅमिन ए काय करतं, आपल्या डोळ्यांसाठी गरजेचं आहे, आपल्या स्किनसाठी गरजेचं आहे, इम्युनिटी चांगली असण्यासाठी गरजेचं आहे. बी कॉम्प्लेक्स सहज म्हणजे सारखं सारखं तोंड येते बघा, किती वेळेला तोंडात असे ते छाले पडलेत असं म्हणतो ना, सगळ्या ह्या गोष्टी वरचेवर होत असतात. आपल्याला व्हिटॅमिन बी चा कॉम्प्लेक्सचा खूप मोठा रोल आहे. एनर्जी प्रोडक्शन करणं आपल्या शरीरात, म्हणजे जे काही अन्न खातोय त्याचं एनर्जी मध्ये रूपांतर करणं, ह्या बी कॉम्प्लेक्सचा खूप मोठा रोल आहे. आपल्या मेंदूचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल, व्हिटॅमिन बी, बी कॉम्प्लेक्स ही सिरीज, सगळेच व्हिटॅमिन्स खूप गरजेचं आहे. आपला स्ट्रेस मॅनेज करायचा असेल, स्ट्रेस प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण तो जर मॅनेज करता आला तर ते शरीरावर परिणाम करत नाही. पण तो जर मॅनेज करता नाही आला, आपल्याला हँडल नाही करता आला, तर त्याचे परिणाम मानसिक आरोग्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर पण होत असते. तर ते स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यामध्ये सुद्धा या बी कॉम्प्लेक्सचा खूप मोठा रोल आहे. व्हिटॅमिन सी असेल तर इम्युनिटी चांगली करण्यासाठी, स्किन हेल्थसाठी आणि चांगल्या अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या पेशी लेवलचं आरोग्य चांगलं होण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचे असतात. व्हिटॅमिन डी आहे
आपल्या बोन्ससाठी गरजेचं आहे, आपल्या स्नायूंसाठी गरजेचं आहे, आपले मूड स्विंग जे होत असतात ते मूड चांगले ठेवण्यासाठी सुद्धा या व्हिटॅमिन डीचा खूप गरज आहे. व्हिटॅमिन ई आहे, ही परत आपल्याला स्किनच्या आरोग्यासाठी लागते, आपल्या सेल्सचं, सगळ्या पेशींचं संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ई आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि झिंक आणि सेलेनियम यांचं तर काय सांगू, माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम याचा आहे. कारण मला माहिती नव्हतं थायरॉइड ग्रंथीचं कार्य नियंत्रित करण्याचं काम ही सेलेनियम आणि झिंक सारखे अगदी कमी प्रमाणात लागणाऱ्या ह्या मिनरल्समुळं आपल्या थायरॉइडचं ग्रंथीचं नियंत्रण होत असतं. हे मी इथं आल्यानंतर मला माहिती झालं, नाही तर तोपर्यंत मला माहिती नव्हतं. सेलेनियम नावाचा घटक, एक मेडिकलची विद्यार्थिनी असून मला माहिती नव्हतं की सेलेनियम नावाचा घटक आपल्या आरोग्यासाठी लागतो. आणि तुम्ही कधीतरी आपले डबे चेक करून बघितला तर मल्टीव्हिटॅमिन मध्ये आणि आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये हे सेलेनियम आणि झिंक अगदी व्यवस्थित आहे. जसं आपली मोबाईलची बॅटरी 5% चार्जिंग राहिलं तर ते व्यवस्थित काम करत नाही आणि सिग्नल यायला लागतात, आपल्याला नोटिफिकेशन यायला लागतात की चार्जिंग कमी आहे. तसंच आपल्या बॉडीला सुद्धा दररोज ह्या एनर्जीची गरज असते, जे आपल्याला न्यूट्रिशन देत असतात. आणि ते जर कमी असतील तर ही जी लक्षणं मी सांगितली की केस गळतायत, हे सगळी जी लक्षणं सांगितली, हे बॉडी साईन देते की तुमच्या शरीरात हे कमी आहे. आणि मग त्यावेळेला आपण जागा होणं गरजेचं आहे. मग जागा प्रॉब्लेम आल्यानंतरच व्हायला पाहिजे काय, असं नाही. प्रॉब्लेम येण्याच्या आधीच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळं म्हणूनच हा सगळा आपला प्रयत्न आहे की प्रॉब्लेम येऊच नाहीत. आले तर ते कव्हर कसे करायचे ते तर आपण करतोच आहे, पण प्रॉब्लेम येऊच नयेत म्हणून पण गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला ह्या न्यूट्रिशन वरती आपल्याला नक्कीच काम करायला लागेल. कारण जी शेतीचं स्तर, जे जमिनीचं स्तर, हे जे बिघडलेलं आहे, याच्यातून न्यूट्रिशन कमी झालेलं आहे. कारण काल ताईने खूप सगळं हे छान सांगितलंय की तुम्ही 6 महिन्याची पिकं 2 महिन्यात, 3 महिन्यात यायला लागली. स्टोरेजची प्रोसेस असू दे, प्रोसेसिंग त्याच्यावर असू दे, केमिकलचा वापर असू दे, आणि त्याच्यामुळे हे न्यूट्रिशन कमी झालेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला कम्प्लीट न्यूट्रिशन मिळत नाहीये. आपली बिझी लाईफस्टाईल झाली, आपण मुळातच एनर्जी, आपल्याला न्यूट्रिएंट्स कमी मिळतात. आणि त्यातले मग आपण काहीतरी डोक्यात आपलं फॅड असतात, वजन कमी करायचं म्हणून आपण ब्रेकफास्ट स्किप करत असतो. किंवा जॉबवर काम करणारी लोक कशी असतात की आता वेळच नाहीये म्हणून चहा कॉफी प्यायचं आणि ती वेळ भागवायची, जेवायचंच नाही. किंवा मग बाहेर जे मिळेल ते खाऊन रिकामं व्हायचं. जेवणाच्या ऐवजी चहा कॉफी अशी जे काही, किंवा कोल्ड्रिंक्स जे मिळेल ते खायचं, जंक स्नॅक्स. आता वेळच नाहीये जेवायला, मग जाता जाता गाड्यावरती वडापाव खाणं, किंवा लेट नाईट इटिंग असतात, किंवा दिवसभर काही खाल्लेलं नाहीये म्हणून मग रात्री अगदी पोट भरून खायचं. ह्या गोष्टी सगळ्या आम्ही बऱ्यापैकी करत होतो म्हणून सांगते, याच्यातून आम्ही गेलोय. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला शरीरात न्यूट्रिशनची कमतरता असते. मला सांगा, आपल्यापैकी किती जण दररोज 5 प्रकारचे वेगवेगळ्या कलरच्या भाज्या आणि फळं खातोय? भाज्या पण 5 प्रकारच्या आणि फळं. इथं आर्थिकचा प्रश्नच नाहीये. आपल्या शरीराला आपण ते तेवढं दररोज उपलब्ध जरी असलं, ते दररोज ते कट करणं, तेवढं खाणं आणि ते सगळ्यात महत्वाचं पचवणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत. आणि मग तिथं आपले हे मल्टीव्हिटॅमिन, हे सप्लिमेंट याचा रोल येतो. तर असं हे मल्टीव्हिटॅमिन हे कुठली जादू नाहीये, हा न्यूट्रिशनल सपोर्ट आहे. पण आपल्या शरीरात ते जेव्हा दररोज जायला लागेल तेव्हा मात्र ते नक्की आपल्याला जादू घडवून आणतं. आपले न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणजे ते पुलाचं पूल म्हणून, ब्रिज सारखं काम करतं. न्यूट्रिशनल गॅप जो आहे तो मिटवण्यासाठी पूल म्हणून, ते एक ब्रिज म्हणून काम करतं. आपलं चयापचयाची क्रिया वाढवतं. म्हणजे काय करतं, आपण जे काही अन्न खातो हे शरीरात जाऊन त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि ती एनर्जी आपल्या पेशींना मिळून मग आपण एनर्जी फील करत असतो. पण ही पेशी, आणि हे सगळं पेशी स्तरावर काम होत असतं. आणि हे पेशी स्तरावरचं हा मेटाबॉलिझम वाढवायला, चयापचयाची क्रिया वाढवण्यामध्ये ह्या सगळ्या विटामिन्स मिनरल्सचा खूप मोठा रोल असतो. आणि त्याच्यामुळं तुम्ही बघा, आपण शेक घ्यायला लागलो आणि मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट कोण कोण खात आहेत, तुम्हाला किशी फुल ऑफ एनर्जी वाटते. म्हणजे 4:30-5 ला उठलो आणि रात्री 10:30-11 पर्यंत जरी आपण जागा असू, थकवा म्हणून येत नाही. तर त्याचा रोल इथं ह्या विटामिन्स मिनरल्सचा आहे. आपल्याला हे विटामिन्स मिनरल्स इम्युनिटी सपोर्ट देतात, आपली प्रतिकार क्षमता वाढायला लागते, आपले स्किन हेल्दी व्हायला लागते, आपले केस चांगले व्हायला लागतात. कारण आता मिलिंद सर आणि बरेच जण सांगतात की आता केस या वयात काळे व्हायला लागलेत, पांढरे झालेले. मग असं नाहीये की जे काहीतरी हे याच्यामुळे पांढरे झालेले परत नाही काळे होत, पण न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे जे केस तुमचे पांढरे झाले होते, ते जेव्हा तुम्ही न्यूट्रिशन फुलफिल करायला लागतात तेव्हा ते परत काळे होऊ शकतात. तुमच्या
हाडांचं आरोग्य सुधारायला लागतंय आणि हे तुमच्या ऍक्टिव्ह लाईफस्टाईलला खूप छान सपोर्ट करत असतंय. म्हणून ते सप्लिमेंट्स हे आपल्या काय फूडचं रिप्लेसमेंट नाहीये, पण आपल्या हेल्दी लाईफस्टाईलला ते सपोर्ट करत असतात. मग असं हे आपलं मल्टीव्हिटॅमिन आहे. 22 वेगवेगळे विटॅमिन्स मिनरल्स या आपल्या मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटमध्ये आहेत. कोणते कोणते आहेत बघा. एक टॅबलेट आपल्याला 2.4 कॅलरी इतकेच कॅलरी देते. विचार करा, भरपूर फळं खायची आहेत 5 प्रकारची आणि 5 प्रकारच्या भाज्या खायच्या आहेत, किती कॅलरीज जात असतात. पण आपली ही टॅबलेट दिवसभरातल्या 3 टॅबलेट आपण घेणार आहोत प्रत्येक मील नंतर, म्हणजे ब्रेकफास्ट नंतर, दुपारच्या जेवणानंतर, लंच नंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर, डिनर नंतर. अशा 3 गोळ्या जेव्हा घेतो तेव्हा फक्त हार्डली आपल्याला 7 ते 7.5 कॅलरीज मध्ये एवढी ही न्यूट्रिशन आपल्याला मिळणार आहेत. याच्यात कुठले कुठले विटॅमिन्स बी असतात बघा. ए, सी, डी, ई, बी कॉम्प्लेक्सची तर पूर्ण सेरीज आहे. विटॅमिन के आहे, फॉलिक ऍसिड आहे, बायोटीन आहे, असे वेगवेगळे आहेत. मिनरल्स आहेत त्याच्यात, सेलेनियम, क्रोमियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, असे हे वेगवेगळे सगळे मिनरल्स आहेत त्याच्यात. फायटोन्यूट्रिएंट जसे लायकोपिन आहे, ल्युटिन आहे, असे वेगवेगळे या ह्याच्यात आपल्याला फायटोन्यूट्रिएंट सुद्धा मिळत आहेत. म्हणजे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि फायटोन्यूट्रिएंट्स आहेत. हे आपल्याला ह्या मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट मधून आपल्याला मिळतंय. आणि ही टॅबलेट आपल्याला दिवसातून 3 वेळा घ्यायची असते. एम्प्टी स्टमक घ्यायची नाही, म्हणजे रिकाम्या पोटी घ्यायची नाही. म्हणूनच सांगितलं मी, आपल्या 3 मीलला आपण जे घेतोय दिवसातून त्याच्यानंतर ही टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे. एकदा ओपन केल्यानंतर 30 दिवसात ही डबी आपल्याला संपवायची असते, कारण मग तो हवेचा संपर्क येतो आणि मग त्यातले न्यूट्रिशन व्हॅल्यूज कमी व्हायला लागतात. त्यामुळे ही जास्त दिवस, म्हणजे आपण कसं करतो ना, आपलं भारतीय आपली मेंटॅलिटी असते की पुरवून दररोज एकच खाणार किंवा दररोज 2च खाणार. तर तसं न करता आपल्या शरीराची डेली रिक्वायरमेंट जेवढ्या विटॅमिन्स मिनरल्सची ती आपल्याला ह्या 3 टॅबलेट्स मधून मिळणार आहे डेली. म्हणून आपल्याला, मला तर वाटतं, जो जो व्यक्ती श्वास घेतोय त्या प्रत्येक व्यक्तीला ह्या मल्टीव्हिटॅमिनची खूप सारी गरज आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी हे मल्टीव्हिटॅमिन असं हे फुल ह्याच्याने भरलेलं आपल्याला घ्यायला पाहिजे. आपले जे काही वेगवेगळे लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहेत, मी मगाशी जे लाईफस्टाईलचे सगळे प्रॉब्लेम सांगितले, विटॅमिन्स मिनरल्स का कमी झालेत, तर आपली लाईफस्टाईल बिघडली, अयोग्य झाली. मग या लाईफस्टाईल बिघडल्यामुळे काय झालंय, मग तुम्हाला बीपी होतो, थायरॉइड होतो, शुगरचा प्रॉब्लेम चालू होतो, तुमच्या कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं. आता आपल्याला सहज अगदी कॅन्सर म्हणजे अगदी डेली रुटीन झाल्यासारखं इतके आपण ऐकतो. ओबेसिटी हा पूर्वी एक डिसीज नाही, शरीराची कंडिशन समजली जायची, आता तो एक आजारच समजायला लागला. म्हणजे ही ओबेसिटी, स्थूलता, हे सगळे आपल्या हृदयासंबंधी जे विकार आहेत, हे सगळे हे कशासाठी व्हायला लागले, ह्याच्यात खूप मोठा रोल आहे. ह्या लाईफस्टाईल डिसीज होण्यामध्ये पण खूप मोठा रोल आहे की तुमच्या विटॅमिन मिनरल्सची डेफिशियन्सी. आणि ही फुलफिल होते केव्हा, जेव्हा आपण हे चालू करतो. कसं असतं, सगळ्यांनाच लागतं. म्हणजे तरुण वयात मी सांगितलं मगाशी की त्यांची जीवनशैली बिघडली आहे, खाणपान व्यवस्थित नाहीये, शारीरिक ऍक्टिव्हिटी नाहीये, त्यामुळे न्यूट्रिशनची कमतरता आहे. तर ती न्यूट्रिशनची कमतरता भरून काढण्यासाठी यंग एज मध्ये पण हे लागणारच आहे. आपण मिड एज मध्ये असलो तर आपल्या शरीराचं आता विअर अँड टेअर चालू झालेलं असतं, डिजनरेशन म्हणजे झीज सुरू झालेली असते. त्यामुळे तिथंही आपल्याला न्यूट्रिशनची कमतरता पडत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं मल्टीव्हिटॅमिन मदतीला येतं. वयस्क झाले ते म्हणतील आता आम्हाला काय गरज आहे, पण वयस्क म्हणजे जे व्यक्ती अबोव 50 प्रौढत्वाकडे झुकलेले आहेत त्यांच्या शरीरात तर याची गरज अजून वाढते. कारण काय झालं, एकतर आता भूक कमी झालेली असते, हालचाली कमी झालेल्या असतात आणि आजार वेगवेगळे बळावलेले असतात, झीज सुरू झालेली असते आणि त्यावेळेला पचनशक्ती पण वीक झालेली असते. आणि आता एक मेडिकल जनरल सांगताय, पूर्वी सांगायचे वी आर व्हॉट वी ईट, म्हणजे आपण जसे जे खातो त्या पद्धतीने आपण बनतो. पण आता तसं नाहीये. वी आर व्हॉट वी ऍब्झॉर्ब, म्हणजे आपण काय जे खाल्लेलं अन्न आहे त्याच्यातून काय शोषून घेतो त्याच्यावर आपलं आरोग्य ठरणार आहे. मग आपण इतके काही फळफळावळ खातो, ड्रायफ्रुट्स खातो, याच्यातून सगळ्यातून मिळतंय. पण हा जो शेतीचा स्तर जो बिघडलेला आहे त्याच्यामुळे त्यातले जे न्यूट्रिशन आहे ते शरीर सगळं ऍब्झॉर्ब करू शकत नाहीये आणि म्हणून ह्या न्यूट्रिशन आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. त्यामुळे वयस्क व्यक्तींमध्ये ह्याचं ऍब्झॉर्प्शन पण कमी झालेलं असतं, शोषण कमी झालेलं असतं. त्यामुळे मला तर वाटतं अबोव 45 किंवा 40 एज प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने तर हे कंपल्सरी, तुम्हाला आजार असू देत अथवा नसू देत, आपल्याला जर पुढचं आयुष्य, कारण आपण सगळे 100 वर्ष जगणार आहोत आणि तेही आपलं ठरलेलं आहे की विनाकाठी विना लाठी जगायचंय. तर मग त्याच्या आणि विदाऊट मेडिसिन
तर तिथं मल्टीव्हिटॅमिन हे मस्ट आहे. त्यामुळं आपल्याला जर प्रॉपर न्यूट्रिशन देऊन आपण एनर्जी इम्प्रूव्ह करायची आहे, आपली कन्सिस्टंटली ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि आपल्याला आपलं वेलनेस टोटल ओव्हरऑल वेलबिईंग आपल्याला चांगलं राहायचं आहे, तर आपल्याला हे मल्टीव्हिटॅमिनचा सपोर्ट घ्यावाच लागेल. मग त्याच्यासाठी आपल्या कोचला कॉल करायचं, त्याचा गायडन्स घ्यायचा, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण हे चालू करू शकतोय. त्यामुळं आपण बरेच लोक आपण अशीच असली मेंटॅलिटी की आपण हजारो रुपये लाखो रुपये आपण आजारी पडल्यानंतर खर्च करतो, पण आपल्या डेली न्यूट्रिशनकडं ज्याच्या अभावामुळे हे सिकनेस येतो, आजार येतो, त्याच्याकडं मात्र आपण आता दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं आरोग्य हे कुठलं खर्च नाहीये, तर तो आपलं आरोग्य हे आपल्या भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनीच ह्या न्यूट्रिशनचा मदत घेऊन आपलं आरोग्य चांगलं आपण ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळे आपण हेल्दी हॅपी असं आयुष्य सगळे जगणार आहोत आणि मग असे सुंदर सुंदर जे आपल्याला अनुभव मिळतात ते आपण प्रत्येक जण अनुभवणार आहोत. सो थँक्यू परत एकदा तुम्हाला सगळ्यांना. आणि इथं आपण थांबणार आहोत. आपला आज कोच कॉल असणार नाहीये, पण उद्या एका महत्वाच्या आणखीन एका टॉपिक सहित आपला मॉर्निंग फ्यू स्टेशन सुरू होणार आहे. खूप वेगळे वेगळे असे अमेझिंग एक्सपिरियन्स जे तुम्हाला इन्स्पायर करणार आहेत, छान जगण्यासाठी, स्वतःवरती काम करण्यासाठी असे सुंदर एक्सपिरियन्सेस असणार आहेत. आणि पीसीओडी सारखा खूप महत्वाचा टॉपिक उद्या असणार आहे, म्हणजे जो आता प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचलाय, इतका अगदी एक ज्वलंत प्रश्न झालाय आणि तोही मोस्टली न्यूट्रिशनच्या अभावामुळे आणि आपल्या लाईफस्टाईलमुळे येणारा आजार आहे. आणि त्याच्यामुळं तो समजून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं एका डॉक्टर तज्ज्ञ व्यक्तीकडनं समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. माहिती कुणीही देईल, पण जेव्हा एक डॉक्टर स्वतःचा 20-25 मिनिटाचा वेळ काढून इथं आपल्याला देत आहेत, तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, आपण प्रत्येकाने ऐकायचं आहे, आपल्या घरातल्यांना ऐकवायचं आहे आणि आपल्या सगळे शेजारी मित्र मैत्रिणी जे कुणी असतील, आता पुरुष म्हणतील आम्हाला काय ऐकून याचा उपयोग, तर तुमच्या घरी पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री असतेच, आई असते, बहीण असते, बायको असते, मैत्रीण असते. तर आपलं प्रत्येकांचं काम आहे की आपण प्रत्येकाने आपण जॉईन व्हायचंय आणि इतरांनाही जॉईन होण्यासाठी सांगायचंय. नुसती लिंक पाठवून नाही होणार, आपल्याला कॉल करून त्यांना